तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकले। सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील आणि निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनेच कामं करा, अशा सूचना फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिल्या। जिथे निवडणुका जिंकाल तिथे निधीची कमतरता पडू देणार नाही, असंही फडणवीसांनी म्हटलं। आता आपली दुसरी परीक्षा ही सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये येणार आहे, ज्यावेळी जिल्हा परिषदही होईल, महानगरपालिकाही होईल, नगरपालिकाही होतील। सगळ्या निवडणुका साधारणपणे 1-1.5 महिन्यात सगळ्या निवडणुका त्या काळामध्ये आटोपतील। कदाचित जिल्हा परिषद आणि नगरपालिका एकत्रित होतील किंवा एक 5-7 दिवसाचा त्यांच्यात अंतर असेल आणि त्यानंतर 15 दिवसांनी महानगरपालिका होतील। साधारणपणे जे काही जुना अंदाज आहे त्याच्या आधारावर हीच कार्यपद्धती आपलं जे इलेक्शन कमिशन आहे ते नेहमी अंगीकारतं। त्यामुळे आपल्याला ही तयारी केली पाहिजे। मागच्या काळामध्ये सांगली जिल्ह्याने महानगरपालिकाही जिंकली, जिल्हा परिषदही जिंकली, अनेक नगरपालिका आपण जिंकलो। त्यामुळे तुम्हाला पैकी मार्क मिळवण्याचा एक सराव यापूर्वी देखील झालेला आहे।